सुद्धा ते काही गप्प नाही राहत, एवढ्या खोड्या करतात की त्यांच्या खोड्यांना अजिबात लिमिट नसतं. एकदा आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेतून मला फोन आला, संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या, म्हणे ताई विद्यार्थ्यांचा चित्रकलेचा पेपर झालाय, तुम्ही जरा या आणि पाहून घ्या. मला वाटलं मुलांनी चांगले चित्र काढले असतील. गेलो आम्ही, वरती प्रश्न होता, बोगद्यातून रेल्वे निघताना चित्र काढा. मुलांनी फक्त बोगदा काढला, रेल्वे काढलीच नाही. आणि खाली एक वाक्य लिहून दिलं, 5 मिनिटापूर्वीच रेल्वे निघून गेली. म्हणजे त्याने रेल्वे काढायला कटाळा येत होता. हा, 5 मिनिटापूर्वीच रेल्वे निघून गेली. त्या चित्रकलेच्या मॅडम म्हणे ताई आता यांना मार्क काय देऊ सांगा. म्हटलं मॅडम एक काम करा, त्याच्या वाक्याच्या खाली दुसरं वाक्य लिहा, रेल्वे रिटर्न आल्याशिवाय मार्क दिले जाणार नाही. आमच्या लहान मुलांच्या खोड्यांना फार अवघड असतात. एका मुलाने विचारलं मला, म्हणे ताई 14 ऑगस्टच्या दिवशी आमच्या सरांनी आम्हाला सूचना दिली की उद्या ध्वजारोहणाला 15 ऑगस्टला झेंडावंदनला येताना आपल्या पालकांना सोबत आणा. म्हटलं मग तुला काय अडचण आहे त्याच्यात? नाही म्हणे, मी कालपासून विचार करतोय, जर बापाला पालक म्हणता तर मम्मीला शेपू का बरं नाही म्हणत. मग तूच म्हणे मम्मीला नाव शेपूटी द्या. याचं बालपण अगदी मस्त आनंदामध्ये मजेमध्ये खेळण्यात कुदण्यात निघून जातं. डब्यात तेल आहे का नाही, बरणीत तेल आहे का नाही, खायला काही टेन्शन नाही, काही घेणं देणं नाही. भूक लागली रडायचं, पोट भरलं की खेळायचं. असं मोठं आनंदाचं जीवन लहानपणाचं. लहानपण कॉलेज दिलं झालं, डिग्री मिळवली, नोकरी मिळाली का पुन्हा छोकरीची चिंता. आता साखरपुडा विडा झाला आणि त्याचं जीवन बनलं आयडिया. साखरपुडा होता आयडिया यावर लागस, एक आयडिया जो बदलते आपकी जिंदगी. आणि बस 2-4 महिने झाले, डोक्यावर अक्षरा पडल्या, बहारो फूल बरसाव. डोक्यावर अक्षरा पडल्या आणि त्याचं जीवन बनलं BSNM. इस रूट की सभी लाइनें भंगार है. अशा पद्धतीने हे 3 टप्प्याचं आयुष्य आहे. पण त्याच्या पुढे जर विचार केला, आता मात्र पुढे अवघड परिस्थिती होते. 2-4 मुलांचा बाप होतो, शेंबडे तिमुळे पोरं मागे पुढे फिरतात. आता प्रपंचाची जबाबदारी खांद्यावर येते. आता त्याला लक्षात येतं की खरा संसार कशाला म्हणतात. आणि एवढ्या संसाराच्या व्यापामध्ये, संसाराच्या जाचामध्ये प्रपंच करत असताना कीर्ती कमवणं माणूस विसरून जातो. मग ती कीर्ती कमवण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी जर प्रेरणा कोणी देत असेल तर संत विचार देतात. मग संत विचार केव्हा प्रेरणा देतात? जर बालपणी त्या जीवावर संत विचाराचे संस्कार झालेले असतील तर. बारसं करण्यामागचं कारण हेच आहे, ज्या बाळाच्या बारशाला कीर्तन झालं ते बाळ कीर्तनकार होईल याची गॅरंटी नाही, पण ते बाळ चांगला वारकरी नक्की बनेल ही मात्र तेवढी गॅरंटी आहे. कारण बघा, तुम्ही तुमचा अनुभव पाहू शकतात मागच्या काळामध्ये. म्हणजे माझा जन्मही नसेल त्यावेळेच्या काळामध्ये असं सांगितलं जातं की मुलगा जर झाला तर तमाशा ठेवायचे म्हणे. बरोबर आहे का बाबा? तुम्ही ठरवता का? तुमचा वारसा होता, मग तुम्ही थोडाफार जमत का? नाही का? हा, म्हणजे माझा अंदाज चुकीचा ठरला. नाही तर मी असं ऐकलं होतं की ज्या मुलाच्या बारशाला तमाशा झाला तो आयुष्यात तमाशाच करी म्हणे. तुम्ही माळकरी बरं, तुम्हाला ग्रामात 3 माळा आहेत. छान छान, म्हणजे काहीतरी अपवाद आहे व या वाक्याला. हा, परत म्हणे
बारशाला नाटक ठेवलं. पूर्वी नाटक पण ठेवलं जायचे ना. ते पोरग 1 नंबरचं नाटककार निघतं. आणि ज्या मुलाच्या बारशाला कीर्तन ठेवलं तो मुलगा नसेल कीर्तनकार पण वारकरी बनतो. विठ्ठल विठ्ठल. पण यांचा पुत्र कसा असावा? पुरेकची पुत्र माया पोटी, पुरेकची पुत्र माया Thank you.